तिकडे सांगली महापालिका निवडणुकीसाठी जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या एकत्रित सभा पार पडतात। सांगलीच्या कुपवाड भागातील प्रभाग क्रमांक 1 मधील विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी, रईसा रंगरेज आणि शेडजी मोहिते या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची सभा पार पडली आहे। त्यावेळी या दोघांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। या सभेतून जयंत पाटील आणि विशाल पाटलांनी भाजपवर निशाणा साधत निवडणुकीतील मैदान भाजप विरोधात तापवायला सुरुवात केली आहे। भारतीय जनता पक्ष पूर्वी म्हणायचं की काँग्रेसला या देशात हाकला। आम्हाला खरं वाटायचं की बाबा हे आता काहीतरी करतील, बाबा काँग्रेसला हाकलण्याचा काहीतरी प्रयोग करतील। पण आज भारतीय जनता पक्ष काँग्रेस युक्त भाजप झालेली, म्हणजे एवढं काँग्रेस शिरलेलं आहे भाजपामध्ये की भाजपामधले जे निष्ठावंत आहेत ते सतरंज्या गोळा करायला लागले आणि हे बहादर जे गेलेले आहेत त्यांनी त्याचा ताबा घेतलेला आहे। भाजप येते एवढे मोठे मोठे बाता करतात, फडणवीस साहेबांचं भाषण ऐकता ऐकता माझं डोकं दुखा लागलं। तुम्ही कसं सहन करतात तुम्हालाच माहित। अहो प्रत्येक वेळी येऊन तेच बोलायचं, मी असं करीन, मी तसं करीन, मी हे करीन, मी ते करीन। अहो 2014चं भाषण करतायत, 19चं करतायत, 2018चे महापालिकेचं करतायत का 26चं करतायत काहीच कळणार। मागच्या 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी जे जे बोलले तेच परत आता बोलायला लागले। अहो 8 वर्ष मुख्यमंत्री तुमचा, पंतप्रधान तुमचा, महापालिका तुमच्या ताब्यात, आमदार गेल्या 4 टर्म तुमच्या ताब्यात, खासदार 2 टर्म तुमचा होता, परत तीच गोष्टी करताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.